आज किन्नौर शहर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार पक्ष की कपिल भाऊ प्रदीप नाइक की रहनुमाई में किन्नौर तालुका आढावा बैठक ली गई। इस बैठक में पूर्व मंत्री माननीय सूर्यकांताताई पाटिल, महाराष्ट्र के माजी गृह राज्य मंत्री माननीय माधवराव पाटिल किनाळकर, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नांदेड़ जिला अध्यक्ष माननीय भगवानराव पाटिल आलेगांवकर, कपिल भाऊ प्रदीप नाइक, डॉक्टर सुप्रिया कपिल भाऊ नाइक, किन्नौर शहर के माजी नगर अध्यक्ष साजिद खान साहब, राष्ट्रवादी के राहुल नाइक, किन्नौर तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठौड़, किन्नौर तालुका उपाध्यक्ष शेख रशीद कुरैशी, किन्नौर तालुका अल्पसंख्यक अध्यक्ष शेख ताहिर भाई और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सभी कार्यकर्ता, पदाधिकारी, पत्रकार भाव मौजूद थे। सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे जननायक दिवंगत माजी आमदार प्रदीप नाईक साहेब यांच्या स्मृतीला अभिवादन करून आजचे कार्यक्रमाची सुरुवात करतो आणि माझी 2 शब्दाची पण सुरुवात करतो। आजचे किन्नौर ची स्थानिक स्वराज्य निमित्त होत असलेली संवाद यात्रा त्याचा ज्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले माझी आई मातोश्री, आपल्या देशाचे माजी ग्रामविकास मंत्री श्री सूर्यकांताताई पाटील आणि बाबाचे मित्र माजी गृह राज्यमंत्री माधवराव पाटील किनाळकर साहेब, आपले जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आलेगावकर साहेब व महिला आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राहुलगावकर ताई व सन्मान्य व्यासपीठ आणि या कार्यक्रमात किन्नौर तालुक्याच्या प्रत्येक गावातून आलेले आपण कार्यकर्ते नसून हा नाईक परिवाराचे सर्व सदस्य हा एक सांगू इच्छितो। आपल्या सर्वांच्या साक्ष आज प्रथमच माझा किन्नौर मध्ये एक सूर्यकांताताई यांच्या समोर माझा संवाद माझा भाषण होतोय आणि मी लोक आपल्या सगळ्यांशी संवाद साधतोय, तर याच्यात माझी चूक मी कुठेतरी चुकलो तर मला क्षमा करावा। धन्यवाद मोठवा ताई। आपण माहूर मध्ये बोलत असताना माझ्याबद्दल बोलले। सर्वप्रथम मी इथून स्टार्ट करतो की कपिल तुला अजून 3.5 वर्ष परिश्रम करायची आहे ताई। हे 4 वर्ष नाही, माझ्या जीवनचा शेवटच्या श्वासापर्यंत मी या सगळ्या लोकांमध्ये राहून या माझे गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी परत आलो आहे। आणि आमदारकी ही काय नवीन नाही, माझे वडील पण 3 टर्म आमदार होते। मला आमदार मध्ये रस नाही, मला जनतेची सेवेमध्ये रस आहे आणि साहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे। आणि साहेबांचं स्वप्न फक्त आमदारकीचं न होता तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्याला काय काय करायचं आहे। आणि ते स्वप्नासाठी कार्य करताना आज आपल्या संघर्षाचा पहिला पडाव आहे जे येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्याची निवडणूक। या निवडणुकीचे आपण
ताईसाहेब आणि पक्षश्रेष्ठींना दिलेले उमेदवार आणि आपल्या मनातून दिलेले सगळे उमेदवाराला, ते उमेदवार कोणी असो, ते नाईक साहेब स्वतः उभे आहे असून आपल्या सगळ्यांना, प्रत्येक माणसांना आपण सगळे उमेदवार आहो म्हणून कामाला लागायचं आहे. आपल्यामध्ये काय मतभेद न ठेवता आणि आपल्याला हा प्रथम पडाव कसंही जिंकायचा आहे, यासाठी आपण सगळे आज संकल्पना करूया. संकल्प करू की आपल्याला येणारे जिल्हा परिषद, पंचायत समिती व किनवट नगर परिषद ही एक हाती जिंकायची आहे आणि भरघोष मताने जिंकायची आहे. आपण सगळे पावसाचे दिवस असून, पेरणीचे दिवस असून, वेळात वेळ काढून आपण सगळे आलात आणि या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आल्यास त्याबद्दल मी प्रत्येक नाईक परिवाराचे सदस्यांचा हात जोडून नमस्कार करतो. आणि आज खूप वेळ झाली, माहूरमध्ये कार्यक्रम 2 तास चाललं आणि आपल्या सर्वांच्या जास्त वेळ न घेता याच्या पुढे अजून दर 2-3 महिन्यात आपले असे कार्यक्रम होतच राहणार आहे. आणि त्या कार्यक्रमात मी अजून आपल्यासोबत जास्त वेळ संवाद साधेल. आता आपल्या मार्गदर्शनासाठी आलेले सर्व जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सदस्यांना बोलायचं आहे, आपल्याला ताईचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. तर मी इथे माझे 2 शब्द संपून जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.